मंडळी, वेलकम अँड वेलकम बॅक टू कोम स्टायलिंग कॉर्नर. मी कोमल तुम्हा सर्वांचं स्वागत करते कोम स्टायलिंग कॉर्नर या चॅनलवरती. सो मी परत एकदा घेऊन आलेले आहे मिशोचा एक हॉल. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये खूप सगळे प्रोडक्ट्स नाही आहेत डेफिनेटली, पण हे थोडेसे प्रोडक्ट आहे साडी आणि साडीशी रिलेटेड. 1-2 प्रोडक्ट, 5 प्रोडक्ट मी आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. त्याच्यामध्ये 3 साड्या आणि 2 साडीशी रिलेटेड गोष्टी असणार आहेत. सो इन्स्टावरती फॉलो करत असाल तर तुम्ही बघितलं असेल की मी रिसेंटली श्रावणी सोमवारसाठी व्हाईट साडीवरती काही लुक्स तयार केलेले होते आणि ते जे लुक्स मी तयार केले होते आणि त्यासाठी जी साडी मी वापरली होती ती मी घेतली होती मिशोवरनं आणि अक्षरशः ती 200 रुपयाच्या 200 की 300 रुपयाच्या आतमधली साडी होती. आता परफेक्ट तीच साडी भेटत नाहीये, पण खूप अफोर्डेबल रेंजमध्ये ती साडी आहे. सो मी तुम्हाला इथे दाखवते. ही माझ्याकडे सॉफ्ट कॉटन सिल्कची साडी आहे. मला कॉटन शिफॉन थोडंसं मिक्स वाटतं याच्यामध्ये, पण ही साडी खूप सुंदर आहे. मी मागच्या वर्षी घेतली होती. त्याला गोल्डन कलरची, रेड कलरची बॉर्डर आहे. तुम्ही श्रावणामध्ये, त्याचबरोबर आता श्रावण तर संपलेला आहे, पण येत्या नवरात्रीच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही त्याचा यूज करू शकता. खूप मस्त साडी आहे. त्याच्यासोबत अशा लाल रंगाचं ब्लाऊज पीस सुद्धा मला त्यावेळेस मिळालं होतं. मला माहिती की खूप जुनी साडी आहे, तरी पण मी आता का दाखवते, कारण की आता नवरात्री येणार आहे आणि तुम्ही जर अशी एखादी साडी बघत असेल, कारण की मला खूप जणींनी विचारलं की खूप छान साडी आहे, खूप मस्त आहे, आम्ही पण व्हाईट कलरची साडी बघतोय, तर नवरात्रीसाठी नक्कीच तुम्ही गोल्डन रेड कलर कॉम्बिनेशनमध्ये अशा प्रकारची साडी बघू शकता. मी लिंक नक्कीच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल. सो ही साडी खूप सुंदर आहे गाईज, खूप मस्त आहे आणि इतक्या कमी प्राईसमध्ये इतकी छान क्वालिटी, खूपच सुंदर आहे. फक्त एवढंच, तुम्ही दुसरं कुठल्याही रंगाचं ब्लाऊज त्याच्यासोबत ट्राय करू शकता. खूप मस्त दिसतं, खूप छान आहे. सो नवरात्रीसाठी जर तुम्ही काही बघत असाल ही साडी ट्राय करा. ओके, परत एकदा माझ्याकडे अजून एक साडी आहे, ती म्हणजे इंडिगो प्रिंटची, माझी सगळ्यात फेवरेट साडी तुम्ही म्हणू शकता. खूप सुंदर, खूप दिवसापासून मी घेण्याचा प्रयत्न करत होते, पण त्याची प्राईस इतकी असते ना इंडिगो प्रिंटच्या साड्यांची, त्याच्यामुळं घेणंच होत नव्हतं. ॲमेझॉनवरती मी बघितलं, फ्लिपकार्टवरती चेक केलं असेल, मिशोवरती पण चेक केलं, सगळीकडे खूप प्राइजेस होत्या. पण लकीली मला मिशोवरतीच खूप सुंदर अशी इंडिगो प्रिंटची साडी मिळालेली आहे, जी की कॉटन फॅब्रिकमध्ये आहे. खूप सुंदर आहे, खूप सॉफ्ट आहे, फॅब्रिक एक नंबर आहे आणि मला ही आय गेस 600 अराउंड काहीतरी बसलेली आहे. खूप मस्त साडी आहे आणि त्याच्यावरती सुद्धा एक ब्लाऊज पीस आलेला होता. तो मी माझ्या वहिनीला दिलाय, तिला कुर्ता शिवण्यासाठी, कारण की ती खूप बारीक आहे आणि तिला तो खूप छान दिसेल पण. आणि याच्यासोबत मी घेतलेला आहे नेक्स्ट हा ब्लाऊज. ओके, त्याच्यासोबतचा ब्लाऊज मी स्टिच न करून घेण्याचं ठरवलेलं होतं, सो मी त्याच्यासोबत घेतलेला आहे हा ब्लाऊज. ओके, हा व्हाईट कलरचा कॉटनचा ब्लाऊज आहे. हे पण ब्लाऊजेस खूप ट्रेंडमध्ये आहे. तुम्ही कॉटनच्या साडीसोबत, त्याचबरोबर तुम्ही ऑर्गेन्झा सिल्कच्या साडीसोबत सुद्धा ह्या प्रकारचे ब्लाऊजेस वेअर करू शकता. आणि तुम्ही बघू शकता याची फिनिशिंग कॉटन फॅब्रिकमध्ये आहे, विथ कप्स आहे आणि फ्रंट ओपनिंग आहे. याच्यासोबत असे इथे बटन्स पण आले होते, पण ते वॉशिंग मशीनमध्ये धुतल्यानंतर निघून पडलेत, ते मला पुन्हा एकदा चिपकावे लागतील. पण ही खूप मस्त आहे. ब्लाऊज खूप छान आहे, त्याचं फिनिशिंग असेल, त्याचं वर्क असेल, खूप मस्त आहे आणि कॉटन वगैरे फॅब्रिक खूप मस्त आहे, एकदम सॉफ्ट आहे आणि त्याच्यावरचं वर्क पण तुम्ही बघू शकता. सो मी ज्यावेळेस ब्लाऊज रेकमेंडेशनचा व्हिडिओ बनवला तर त्यात पण हे रेकमेंड केलं होतं. खूप मस्त आहे आणि तुम्ही डेफिनेटली ट्राय करायला पाहिजे. याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ओके, नेक्स्ट माझ्याकडे आहे अजून एक साडी. ही ग्रीन कलरची कांजीवरम सिल्कची साडी, ग्रीन नाही, मेहंदी कलर किंवा पॅरेट ग्रीन कलर वगैरे किंवा ऑलिव्ह कलर तुम्ही बोलू शकता. ही साडी खूप छान आहे, मला खूप अफोर्डेबल रेंजमध्ये मिळाली. मी ज्या प्राईसमध्ये घेतली होती त्या प्राईसमध्ये आत्ता सध्या मिशोवरती अवेलेबल नाही आहे नक्कीच, पण आता सध्या ज्या प्राइस रेंजमध्ये ही साडी अवेलेबल आहे त्या प्राइस रेंजमध्ये सुद्धा बेस्ट आहे, कारण की क्वालिटी खूप सुंदर आहे साडीची. तुम्ही बघू शकता अशा सिल्वर वर्कमध्ये माझ्याकडे एकही साडी नव्हती, सो मी ही घेतली आणि मला ती अक्षरशः 200 रुपयापर्यंत, 200-300 रुपयापर्यंत काहीतरी मिळाली होती. आता ती 500 रुपयापर्यंत आहे, पण तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. खूप छान फॅब्रिक आहे, सॉफ्ट सिल्क फॅब्रिक आहे आणि त्याच्यावरचं वर्क जे आहे ते पण खूप सुंदर आहे. मी त्याचं ज्यावेळेस पार्सल ओपनिंगचा व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये मी ते पूर्ण दाखवलेलं आहे. त्यासाठी मी सांगते, तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओज दिसतील. मी जेव्हा कधी माझे व्हिडिओज अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल. ओके, खूप सुंदर साडी आहे. याच्यासोबत पण ब्लाऊज पीस नक्की आलेला आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर माझ्या इंस्टाग्राम हँडल आहे कोम स्टायलिंग कॉर्नर, तिथे पण तुम्ही मला फॉलो करू शकता. शॉर्ट व्हिडिओजमध्ये माझं डेली शॉपिंग वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे बघायला मिळतील आणि अजून पण खूप सगळ्या गोष्टी. सो डोंट फॉरगेट टू फॉलो मी ऑन इंस्टाग्राम. ओके,
लास्ट बट नॉट द लीस्ट माझ्याकडे शेवट आहे ते म्हणजे साडी शेपर. ओके, खूप लेडीजचा प्रश्न असतो की एकदम चापून चोपून साडी कशी बसते. साडी शेपर घेतल्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित बसताच येत नाही, कम्फर्टेबल वाटत नाही. सो एकदम अफोर्डेबल रेंजमध्ये जर तुम्ही काही शोधत असेल, आणि मोस्टली काय होतं ना, अमेझॉन, फ्लिपकार्ट किंवा मिंत्रा वगैरे ह्या साईट्सवरती खूप कॉस्टली साडी शेपर्स आहेत. ऑब्व्हियसली त्याची क्वालिटी पण तशीच असेल. मी पर्सनली तरी ट्राय केलं नाहीये. मी याच्या आधीचंही साडी शेपर जे आहे ते मिशोवरनंच ट्राय केलं होतं, आणि अगेन ही साडी शेपर पण मिशोचं आहे. अंडर 200 रुपीज मला हे मिळालेलं आहे. क्वालिटी एकदम सुपर्ब आहे, स्ट्रेचेबल आहे, त्याच्यासोबत नॉड पण येते. त्याचबरोबर हे अशा प्रकारचं काहीसं आहे. त्याचं फॅब्रिक जे आहे ते खूप सॉफ्ट आहे, सिल्की आहे, सॅटिन काइंड ऑफ थोडंसं फॅब्रिक आहे याचं. कॉटनमध्ये मी घेतलं नाही. लास्ट टाइम जे मी घेतलं होतं त्याला कट होता, आणि मला त्याच्यापेक्षा सुद्धा याची क्वालिटी खूप सुंदर वाटते. खूपच मस्त आहे, खूप फ्लोई आहे. तुम्ही आरामात बसू शकता, उठू शकता. याचा सुद्धा एक व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे. मला यूट्यूबवर केला की नाही ते आठवत नाहीये, पण मी माझ्या इन्स्टावरती डेफिनेटली याच्यावरती व्हिडिओ शेअर केलेला आहे. सो मी शेवट परत तुम्हाला सांगते की प्लीज मला इंस्टाग्रामवरती फॉलो करा, म्हणजे तुम्हाला खूप सगळ्या गोष्टी बघायला मिळतील. ओके, सो हे साडी शेपर खूप मस्त आहे. ह्या सगळ्या प्रोडक्ट्सच्या लिंक्स ज्या ज्या अवेलेबल आहे त्या सगळ्या मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि तुम्हाला यापैकी कुठले प्रोडक्ट आवडले, माझी शॉपिंग आवडली की नाही, आणि तुम्हाला कुठले नेक्स्ट व्हिडिओ बघायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि अजूनही काही प्रोडक्ट्स घेऊन मी नक्कीच लवकरच येईल. सो टाटा, बाय बाय, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. आणि हो, इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका, आणि अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. ओके, बाय बाय.